झी 24 तास एक पाऊल पुढे। वरुण राजानं वक्रदृष्टी केल्यानं नाशिकच्या गंगापूर धरणामधील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडण्यात काटकसर केली जात असल्यानं या धरणाच्या पाटावर अवलंबून असलेली शेकडो हेक्टर बागायती शेती खाक होतीये। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या गंगापूर धरणावरती मार्च करत पाण्यासाठी 5 तास ठिय्या आंदोलन केलं। शेतीला तसंच गंगापूर धरणाच्या पाटावरच ठिय्या मांडून बसल्या। पाण्याचं नियोजित आवर्तन सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं हे शेतकरी संतप्त झालेत। द्राक्ष, हिरवा भाजीपाला असलेली शेकडो हेक्टर शेती जळू लागल्यानं तहानलेले शेतकरी पाण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेत। शासनाचं जे धोरण आहे का गरिबांना रोजगार दिला पाहिजे, तो रोजगार आम्ही या इंडस्ट्रीजवर देतोय। औद्योगिक वसाहतीमध्ये जे कुशल कामगार असतात त्यांच्यासाठी धरणातलं काही टीएमसी पाणी आरक्षण केलं जातं। मग आमच्या इंडस्ट्रीसाठी, आमच्या शेती भागा वाचवण्यासाठी धरणामध्ये आमचं आरक्षण असावं, ही माझी शेतकरी म्हणून मागणी आहे। पाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था पणाला लागल्यानं पोलीस व्यवस्थाही कामाला लागली आहे। पाटबंधारे विभागानेही शेतकऱ्यांचा रुद्रावतार बघितल्यानं मंगळवारी पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं आहे। मात्र हा प्रश्न केवळ काही गावांचा नाही तर जिल्ह्यात सर्वत्र वर्षभर सतावणार आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेनं हा मुद्दा उचलून धरत आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिलाय। आमच्या पाण्यावर पुन्हा हक्क दाखवायचा आणि आमचं दारणेचे पाणी पळवायचं, गोदावरीचं पाणी पळवायचं, ह्या गोष्टी काही खऱ्या नाही। या वादात मी काही फारसा जाणार नाही। त्यांना पाणी प्यायला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे, पण त्यांचं पाणी जर ह्या पद्धतीनं जात असेल तर हे चुकीचं। नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातून दबाव वाढतोय। नोव्हेंबर महिन्यातच सर्वत्र पाणी पेटलंय। त्यामुळे पुढे उन्हाळ्यात काय होणार याचा विचार शासनानं गांभीर्यानं करण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।